विद्यार्थी मित्रांनो, तुमचे या तासिकेला स्वागत. बघा, आपण मागील तासिकेपासून बोलणारी नदी हे बघत आहोत. तर नदी लीला सोबत कसा संवाद साधते की लीला स्वतःच तो संवाद साधते हे आपण आतापर्यंत बघितलं आणि त्यातून लीला तिच्या मनाला योग्य असलेले कार्य कसे व्यवस्थित पार पाडून घेत आहे हे आपण आतापर्यंत बघत आलेलो आहे. पण ह्या कार्याची जी फलश्रुती आहे ते योग्य होते का अयोग्य होते हे आपल्याला बघायचं आहे. कारण कुठलंही गोष्ट आपण चुकून जर केली, काहीतरी त्यामध्ये चुकीचं पाऊल उचलून जर का ती गोष्ट केली तर त्यातून काय होणार आहे, त्यातून जे निष्पन्न होणार आहे ते चुकीचंच निष्पन्न होणार आहे. म्हणून लीला जी करते आहे ती तिला तर योग्य होतं, पण इतरांना ते योग्य नव्हतं कारण ते चुकीचं होतं. मग पुढे बघूया आणखी लीला तिला हव्या असलेल्या गोष्टी करून घेण्यासाठी आणखी पुढे काय करत आहे हे आणखी आपल्याला पुढे बघायचं आहे. तर चला मग आता पुढे बघूया लीला आणखी तिला हव्या असलेल्या कुठल्या कुठल्या गोष्टी करून घेते. आपण आतापर्यंत काय बघितलं होतं की ती नदीजवळ गेली आणि नदीकडून तिने काय करून घेतलेलं होतं की तिला बर्फाचा गोळा खायचा होता. तर तो गोळा तिने नदीकडून हो म्हणून स्वतःच हो वदवून तो गोळा खाल्लेला होता. आणि आणखी आपण काय बघितलं होतं पुढे की आता तिला शाळेचा कंटाळा आला होता. शाळेचा कंटाळा तुम्हाला सुद्धा येत असतो आणि तुम्ही सुद्धा शाळेला दांडी मारण्यासाठी आईला काही ना काही कारणे सांगित असतात. त्याचप्रमाणे लीला सुद्धा आता शाळेचा कंटाळा आला म्हणून आता काहीतरी कारण सांगावं असं तिला वाटलं आणि ते कारण आता पुढचं काय सांगते आहे ती आपण बघूयात. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली नको बुडवू शाळा. आई म्हणाली नको बुडवू. माई म्हणाली लीला ग लीला, आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. बघा, आतापर्यंत आपण पाहिलं होतं की लीलाला कुठल्याही गोष्टी करायशा वाटल्या की लीला त्या गोष्टी कोणत्या माध्यमातून करायची, तर तिला हव्या असेल ती गोष्ट ती काही ना काही कारण दाखवून करायची. आता तिला पुढे काय करा असं वाटलं, तिला पुढे शाळा बुडवायची वाटली. शाळेचा कंटाळा आला त्यामुळे साहजिकच तिला काय वाटलं, शाळा बुडवायची. मग तिने त्यासाठी काय केलं की ताईला विचारले. ताई बोलली लीला शाळा बुडवू नकोस ग. अगं हे लीला, शाळा बुडवू नकोस, जा तू शाळेमध्ये, तुझा अभ्यास पण बुडेल. बुडवणे म्हणजे काय, शाळेला दांडी मारणे. काल आपण बघितलं होतं शब्दार्थांमध्ये. आईला विचारलं. आई पण काय बोलली, अगं लीला बुडवू नको शाळा, शाळेला दांडी मारू नकोस, तुझा अभ्यासक्रम मागे पडेल. माई म्हणाली लीला ग लीला, आला जरी कंटाळा बुडवू नको शाळा, शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. आजी सुद्धा काय म्हणाली, माई म्हणजे आजी काय म्हणाली तिला की अगं लीला माझं पण ऐक बेटा, माझं तरी ऐक की आता तुला कंटाळा जरी आला तरी पण तू शाळेमध्ये जा. शाळेमध्ये अभ्यासक्रम तुझा मागे पडेल, शिकून सवरून मोठी होशील सुखी होशील माझ्या बाळा. आजी सुद्धा तिला असं म्हटली. पुढे बघूयात. लीला चिडली. कुणीच कसे शाळा बुडवू देत नाही, शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू. पण नदी कशी बोलणार. मग लीलाच बोलली, आलाय जर कंटाळा तर बुडव बिनधास्त शाळा. बघा, लीला चिडली. लीला का चिडली, लीला चिडली म्हणजेच काय, राग आला. चिडणे म्हणजे राग येणे. लीलाला कसला राग आला, चिडली म्हणजे काय, राग. चिडणे म्हणजेच काय, राग येणे. बघा, चिडणे म्हणजेच काय, राग येणे. तर काय झालं, लीला चिडली, लीलाला राग आला. कुणीच कशी शाळा बुडवू देत नाहीत. तिला काय वाटले की मला शाळा का कुणीच बुडवू देत नाहीत, शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे गेली. मग तिने काय शक्कल लढवली की शाळेला जाते असे सांगून ती नदीकडे निघून गेली. नदीला म्हणाली नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा. ती नेहमी आपला जो संवाद होता तो कुणासोबत साधायची, तर ती घरातील मंडळींनी तिला कुठली गोष्ट करण्याचा नकार दिला तर अशा वेळेस ती
काय करायची की ती तिचा संवाद नदीसोबत साधायची आणि नदीसोबत संवाद साधून त्या नदीला प्रश्न करायची आणि त्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच मिळवायची आणि त्या प्रश्नांची उत्तरं तिने स्वतः देऊन झाली की मग ती क्रिया करायची. असं तिचा हा क्रम सुरू झाला होता. नंतर ती काय म्हणते की लीलाला राग आलेला होता. मग ती काय बोलली, नदीजवळ गेली. नदीला तिने प्रश्न केला, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग लीलाच बोलली. बघा, नदीजवळ गेली ती, नदीला प्रश्न केला की आता लीलाला आलाय कंटाळा, लीलाला बुडवावी वाटते शाळा, मग आता काय करायचं? सर्वे तर नाही म्हणत आहेत. मग तिने नदीला प्रश्न केला आणि नदी स्वतःच बोलली. काय बोलली? आलाय जर कंटाळा तर बिनधास्त बुडव शाळा. नंतर नदीने काय केलं? कंटाळा येणे म्हणजे आळस येणे. जर तुला कंटाळा आला आहे, तुला आळस आला आहे, आळस येणे, तुला जर कंटाळा आलाय, तुला आळस आलेला आहे, तर तू काय कर? बिनधास्त म्हणजे बेफिक्र, बिनधास्त. बेफिकीर म्हणजे ज्याला कुठल्याही गोष्टीची काळजी नाही असा व्यक्ती. बिनधास्त म्हणजे, तर काय बोलली तिने? त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळवलं? लीलाने स्वतःच प्रश्न केला, नदीजवळ गेली आणि नदीला जणू काही नदीच आपल्याला उत्तर देते आहे असे तिला वाटू लागले आणि तिनेच त्या प्रश्नाचं उत्तर स्वतः द्यायला सुरुवात केली आणि ते एकदम बेफिकीरपणाने तिने उत्तर दिलं की जा आणि आता लीला बिनधास्त शाळा बुडव. समोर बघूया. ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यानंतर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. तिची ताई तिच्या शाळेत 7वीत शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आई आणि माईला पण सांगितले होते. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरवले. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. बघा, आपण कितीही साडसूतपणाचा आव आणून कुठली जर गोष्ट करायचं ठरवलं तरी पण ती गोष्ट एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण एकदा ना एकदा तरी कुणाच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मग तिने तर हे तिला जे करायचं होतं त्यासाठी तिने हा मार्ग तिला वाटतो आहे की हा योग्य आहे, पण हा अयोग्य मार्ग तिने निवडलेला होता. तिला योग्य वाटणारा होता, पण इतरांना तो मार्ग कसा होता? अयोग्य होता. तिने तो मार्ग तिची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी निवडलेला होता, पण तिचा हा मार्ग इतरांना आवडायचा का? नाही. तर बघा, मग तिने काय केलं? समोर नदीने म्हटल्यानंतर म्हणजेच तिने स्वतःच म्हटल्यानंतर तिने शाळा बुडवलेली होती. आणि नंतर काय झालं होतं? ताई आई माईपेक्षा मोठ्या नदीबाईने परवानगी दिली म्हटल्यानंतर तिला जर परमिशनच मिळाली नदीकडून तर तिने काय केलं होतं? शाळा बुडवलेली होती. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत होती आणि शाळा बुडवून तिने काय केलं? नदीकाठी जे शेत होतं ना तिचं, त्या शेतामध्ये ती खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. शाळा सुटेल त्या वेळेवर. तिची आई तिच्या शाळेत तिची ताई तिच्या शाळेत 7वीत शिकत होती. तिची ती जी ताई होती ना, मोठी दीदी, ती पण काय तिच्या शाळेमध्ये 7व्या वर्गात शिकत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते आणि साहजिकच त्या दोघी बहिणी एका शाळेमध्ये असल्यामुळे तिच्या बहिणीला ती शाळेमध्ये आज आलेली नाही हे समजलेले होते. तिने आई आणि माईला पण सांगितले होते. घरी आल्यानंतर तिच्या दीदीने आईला आणि माईला पण सांगून दिले की लीला शाळेमध्ये आज आलेली नव्हती. त्या तिघींनी लीलाची बोलणारी नदी पण माहीत झालेली होती. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचे ठरविले होते. बघा, आता तिची जर ती जी बोलणारी नदी होती ना, ती त्यांना सर्वांना त्याची जाणीव झालेली होती. आता अशा वेळेस तिला पण ह्या बोलणाऱ्या नदीचे जे तिच्या डोक्यामध्ये एक विषय घुसलेला होता, तो या विषयातून बाहेर कसं काढायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं. तिला शाळा बुडविल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही. तिला त्या दिवशी तर शाळा बुडविल्याबद्दल
कुणीच काही बोलले नाही. सर्वांनी तिला त्या दिवशी काही सांगितले नाही की आम्हाला तुझा जो विषय आहे नदीबद्दलचा तो विषय पण माहिती झालेला आहे किंवा तू अशा पद्धतीने वागते आहेस, तू नदीकडे जाते आहेस, प्रश्न करते आहे, त्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच मिळवते आहे आणि स्वतःच तुला जे योग्य वाटेल त्या गोष्टी तू करते आहेत. या गोष्टीबद्दल तिला कुणी काहीच बोललं नाही. तर आपण पुढे बघू की मग काय बोलले ते. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलाय तिने विचारले. बघा समोर काय झालं, तिचा मामा भोला मामा काही दिवसांनी घरी आलेला होता. बघा आपले पण मामा घरी आले की आपल्याला काही ना काही खाऊ घेऊन येत असतात. तसेच लीलाच्या मामाने पण तिला खाऊ आणलेला होता. भोला मामा म्हणजे नेहमी भोला मामा घरी येताना खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली आणि तेव्हाच तिचा मामा आला. बघा अगोदर तर तिने शाळा काहीतरी सबब सांगून बुडवलेली होती. नंतर काही दिवसांनी तिचा मामा आल्यानंतर तिला पुन्हा काय वाटलं की आता आपण सुद्धा काय करायचं की आता मामा घरी आलेला आहे खाऊ घेऊन, तर तिला असं वाटलं की आता आपण हा खाऊ काय आणलेला आहे ते बघायचं. काय खाऊ आणलास तिने विचारले. मामांना तिने विचारले, मामा काय खाऊ आणलास? भोला मामा म्हणाला, लीला ग लीला, माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे सोळा. बघा मामा काय म्हणाला तिला की अगं लीला, मी काय आणलेलं आहे तुझ्यासाठी? तर मी बदामी पेढे आणलेले आहेत तुझ्यासाठी असं मामांनी तिला सांगितलं. 16 पेढे ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार. लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. पेढे कुठे आहेत लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. आई, यात तर एकही पेढा नाही. लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिने ताईला हाक मारली. नीला, ए नीला. काय ग आई? नीला परसातून पळत आली. अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले. कुठे गेले म्हणजे? मीच खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. नीला म्हणाली. बघा जसं लीला हुशार होती ना, तर लीलापेक्षा पण हुशार नीला होती. बघा तिच्या बहिणीचं नाव काय आहे? नीला. आणि ही कोण होती? लीला. लीला हुशार होती ना. बघा एक पिक्चर आहे सीता और गीता, तसा ह्या दोघी बहिणींचा आपल्याला इथं संवाद दिलेला आहे की कोण हुशार आहे. त्या दोघी कशा होत्या? एकाच एक होत्या की लीलापेक्षा पण नीला हुशार होती. मग आता हिला धडा शिकवायचा होता, कारण ही काय करायची, तिच्या मनाला पटेल त्या गोष्टी करण्यासाठी ही काही पण करायची लीला. मग आता मामाने पेढे आणलेले होते, मग त्याची पण नीलाने काय केलं, एक शक्कल लढवली. 16 पेढे ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली. पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. बघा तिने पेढे बघून खुश झाली ती, पण शाळेत जायला उशीर होत होता म्हणून तिने ते पेढे खाल्ले नाही. मग तिने काय केलं, तर संध्याकाळी आल्याबरोबर आता आपण काय करायचं, पेढ्यांचा फरशा पाडायचा असे ठरवून ती स्कूलला निघून गेली, शाळेला निघून गेली. संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार. लीला ओरडतच गेली की मी आता शाळेतून आल्यानंतर काय करणार, पेढे खाणार. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. बघा आपल्या पण कडे एखादा काही पदार्थ आणला की दिवसभर तो पदार्थ आपल्या डोळ्यापुढे रेंगाळत राहतो, हो ना, जो आवडता पदार्थ असला तो. पेढे कुठे आहेत? ती शाळेतून आली आणि तिने विचारले, पेढे कुठे आहेत? लीलाने आल्याबरोबर विचारले. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघा. बघ शिंकाळ्यावरची बुट्टी म्हणजे वरती टांगलेला जो दोर असतो ना, टांगलेली दोरी असते बघा, छताला टांगलेली जी दोरी असते त्या दोरीमध्ये तो डबा ठेवला अशी आई तिला म्हणाली. लीलाने स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा रिकामा होता. तिला डब्यात काही दिसले नाही. मग ती ओरडली, आई
यात तर एकही पेढा नाही, लीला ओरडली. लीलाचे ओरडणे ऐकून आईला नवल वाटले. आई म्हणाली, अगं असं कसं होईल, त्यातच ठेवलेले होते. तिने आईला हाक मारली, नीला, ए नीला. तिने नंतर ताईला हाक मारली, नीला, ए नीला. काय ग आई? नीला परसातून पळत आली आणि पेढे कुठे आहे? नीला जशी परसातून पळत आली तसं तिने काय सांगितलं आईने विचारल्यानंतर? ते पेढे म्हणे मीच खाल्ले आणि बाकीचे 8 पेढे जे होते ना राहिलेले ते नदीला देऊन दिले, असं नीला म्हणाली. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आता या पुढील जो भाग आहे ना तो आपण पुढील तासिकेला बघणार आहोत. तर आपल्याला आता हा जो पाठ शिकवला गेला आहे, या पाठावरील एक जो पॅराग्राफ आहे ना, कुठलाही एक पॅराग्राफ हा तुम्हाला आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढायचा आहे आणि तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करायचा आहे. हा झाला तुमचा आजच्या ह्या पाठावरील गृहपाठ.